वालमीमधले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. वाल्मी कराडचं कॉल रेकॉर्डिंग समोर आलंय. त्यातल्या त्याच्या धक्कादायक संभाषणाची चर्चा होऊ लागली आहे. राजकीय वादंग थांबत नसल्याचे चित्र आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच दोषी आढळल्याशिवाय कारवाई नाही या भूमिकेवर सत्ताधारी महायुती ठाम असल्याचंही चित्र दिसून येत आहे. अशात आता वाल्मी कराडच्या मुलाचा कारनामाही समोर आलाय. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक असलेल्या वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराडचा प्रताप समोर आलाय. त्यामुळे वाल्मी कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत आलाय. वाल्मी कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. पोलिसांना सुशील कराड विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना न्यायालयाने द्यावी अशी मागणी करण्यात आली. सुशील कराड याने एका मॅनेजरच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचं अर्जात म्हटलं गेलंय. 2 ट्रक, 2 कार, परळीतला प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता मुलगा सुशील कराडवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची लूट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. मूळची सोलापूरची असलेली ही व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत असताना सुशील कराडने त्यांची संपत्ती लुटली. तुम्ही आमची संपत्ती लुटली असा आरोप करत सुशील कराडने मारहाण करत आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत आपली संपत्ती ताब्यात घेतली असा आरोप मॅनेजरने केलाय. बीड आणि सोलापूर पोलिसांवरही या मॅनेजरने आरोप केलेत. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने आम्ही सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करत असल्याची माहिती तक्रारीद्वारे दिली गेली आहे. 2025च्या ऑगस्ट महिन्यात हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या प्रकरणी सोलापूर न्यायालयात सुनावणी सुरू होती. अद्याप न्यायालयाने या संदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. या प्रकरणी सुशील कराड आणि अनिल मुंडे, गोपी गंजेवार विरोधात गुन्ह्याची नोंद करून चौकशी करण्याची मागणी मॅनेजरने सोलापूर न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे कामाला होता. त्यावेळी सुशील कराड त्याला वारंवार तू एवढे पैसे कसे कमावलेस, 2 ट्रक 2 गाड्या कशा आल्या हे विचारायचा असं म्हणत सुशील कराड त्या व्यक्तीला कायम मारहाण करत होता. सोलापुरातल्या पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला अशी माहिती पीडितेचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी दिली आहे. या संदर्भात अजून अपडेट्स समोर येणं बाकी आहे. जेव्हा या संदर्भातल्या अधिक अपडेट समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत त्या अवश्य पोहोचवू. पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.